नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. 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 हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. पंढरीक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. पंढरीनाथ भगवान माऊली गुरु ज्ञानेश्वर. जगद्गुरु संत तुकाराम. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबांची. सच्चिदानंद सद्गुरु रामदास. श्री गुरुवरे तांबय नमो पार्वती पती शिव हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति. द्वैन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्. एकं नित्यमिमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. ओम नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती. ओम नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती. हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तू अजून का न विचारशी. काय हे चिंती तू अहशी. स्वधर्म तू विसरलासी तरावेजीनी. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान खूप गोड वर्णन करतात. आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना अरे तू काय विचार करतोस. कसला विचार करतोस. कशाचा विचार करतोस. आणि ह्या विचाराच्या पाठीमागे तुझा विध्यास तरी काय आहे हे काही मला समजत नाही. तू अजून का न विचारशी. विचाराशी काय हे चिंतूत अहसे. स्वधर्म तू विसरलासी तरावेजीनी. अरे बाबा अर्जुना हे बघ अजून तू का विचार करत नाहीस. हे तू काय घेऊन बसला आहेस. अरे ज्या स्वधर्माने मनुष्य तरतो त्याला तूच अगदी विसरला आहेस. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना अरे कोण कोणाचे पाहतोस. ज्यांच्याकडे नीती नाही, ज्याला धर्म कळत नाही, त्याला स्वधर्म कळत नाही, त्याला मर्यादा कळत नाही, जे मर्यादा उल्लंघून गेले, जे धर्म सोडले, धर्म ओलांडून गेले, नीतीभ्रष्ट झाले आणि तू अशा लोकांचा विचार करतोस. जरी तुझा दुर्ण गुरु असला द्रोणाचार्य तरी पण तो भर सभेमध्ये
भर सभेमध्ये एका स्त्रीचं वस्त्रहरण होतो त्यावेळेला तो गप्प डोळे लावून राहतो. मग तो धर्मी का अधर्मी? अरे जो धर्माच्या बाजूला आहे तर त्याच्या डोळ्यापुढे अधर्म दिसणं शक्यच नाही आणि तो दिसू देत नाही. आणि जर त्यांनी मनावर घेतला असतं तर हा एवढा प्रसंग घडला नसता. मग तू कोण्या धर्माचा विचार करतोस? कोणाचा विचार करतोस? ते कोण आहे? आणि एक कुलवधूचा ज्या वेळेला वस्त्रहरण होतो त्यावेळेला भीष्माचारी खाली मान घालतात. माग सांगू, धर्माला अधर्म करणं पाप आहे, अधर्माचं आचरण करणं पाप आहे, अधर्माने वागणं पाप आहे आणि अधर्माला जो अनुमोदन देतात ते मात्र सगळ्यात मोठं पाप आहे. कशाला? अधर्माला. भीष्माचार्याने अधर्म केला नाही, अधर्माचा आचार केला नाही, अधर्माचा विचार केला नाही, अधर्माची नीती केली नाही, पण अधर्माला अनुमोदन दिलं म्हणून त्याला शरपंजरी पडावं लागली. कृपाचार्याने अधर्माने कधी वागला नाही, कधी अधर्म केला नाही आणि अधर्माशी कधी एकरूप झाला नाही. पण अधर्माच्या बाजूला अनुमोदन दिला आणि डोळे झाकून शांत बसल्यामुळं पण द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य अनेक मोठे मोठे जे योद्धे आहेत हे तुझे नातलग म्हणतोस. पण तुला धर्म करायचा आहे का अधर्म करायचा आहे? तुला धर्म पाहायचा आहे का अधर्म पाहायचा आहे? अरे धर्म कशाला म्हणतात? जगावर प्रेम अर्पण, जगात ब्रह्मपान हा धर्म आहे. मग तुझ्या पुढे कुलस्त्रीचा ज्या वेळेला अपमान झाला, आता बघ एवढे लोक त्या सभेमध्ये बसलेली होती पण 5 पांडवांनीच अधर्माबद्दल आवाज उठवला. प्रत्येकाने प्रतिज्ञा केली पण अधर्माबद्दलच केली. 5 पांडवांनीच आवाज उठवला, भीमाने आवाज उठवला, नकुलाने, सदैवाने, अर्जुनाने, युधिष्ठिर हे 5 जण अधर्माच्या बाजूनं आवाज देत होते आणि युधिष्ठिर गप्प करीत होते. पण इकडे कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य अनेक लोक होती. त्यांनी कोणी काही बोललं नाही, खाली मान घालून बसली आणि खुशाल वेणीला धरून, केसाला धरून वळून तिचा भर सभेमध्ये अपमान केला. तो अधर्म नाही. आणि अशा अधर्मीला जर तू या जगात ठेवला, या भारतात ठेवला तर हा भारत कुणीकडे घेऊन जातील आणि नीती राहणार नाही, धर्म राहणार नाही, शास्त्र राहणार नाही, काही राहणार नाही. त्याच्यासाठी तू कुठला काय विचार करतोस मला काही कळत नाही बाबा. असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अरे बाबा हे अधर्माच्या बाजूने आहेत. अधर्म जरी नाही आचरण केले ना पण अधर्माला अनुमोदन दिल्यात, यांच्याबद्दल कसल्या प्रकारची शंका करू नको. आणि अधर्म आपल्याला धर्माचंच रक्षण करायचं आहे. आपण आलो कशासाठी? धर्मरक्षा वया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजनाचा प्रतिपाळ करायचा आहे, सत्याचा विजय करायचा आहे आणि सत्याला स्थापित करायचा आहे. धर्म हे सत्य आहे आणि त्याच धर्माला आपल्याला पालन करायचं आहे. धर्माचे पालन करणे पाकांड खंडन. हे पाकांडी आहेत सगळे. अधर्मा जरी विद्वान असले तरी अधर्माच्या बाजूला गेले तर ते पाखंडच आहेत. म्हणून तू काय विचार करतोस मला काही कळत नाही. तू अजून का न विचारशी, का हे चिंतूत आहाशी. अरे स्वधर्म तो विसरलाशी करावे जिनी. अरे बाबा
अजून तू काय विचार करीत नाहीस ते तू काय घेऊन बसलास मला काही समजत नाही. अरे ज्या स्वधर्माने मनुष्य तरतो त्याला तू अगदी विसरलायस. हा जो स्वधर्म आहे ना तर तू तो विसरूनच गेलास. असल्या मोकाराच्या नादाला लागून विसरून गेलास. अरे हे सर्व सोडून दे. ही मायाचा बाजार आहे. मोहाने भरलेला आहे. स्वप्न आहे. याच्या नादाला लागू नको. हे मरणार नाही. तू मारणार नाहीस. फक्त तू निमित्ताला मात्र आहेस. फक्त घे धनुष्य आणि उठ आणि कसल्याच प्रकारचा तू विचार करू नको असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि मग या कौरवा भलती झाली आत्वा तुझची काही पातली की युगची ही बुडाली जरी येथ. पुन्हा भगवान श्रीकृष्ण सांगू लागले अरे बाबा असं नाही. असे समज की ह्या ठिकाणी या कौरवाचे भलतेच काही झाले किंवा तुझे कमी जास्त झाले अथवा सगळे जग नाहीशी झाले काय. कौरव मेले काय आणि पांडव मेले काय. जग आहे तिथंच राहणार आहे. याच्यात काही कमी जास्त होणार नाही. जी नीती आहे जे विधीचं विधान आहे तर हे का घडतं तर कशासाठी घडते का बरं घडत असतं तर त्याला कारण एक आहे तर नीती आहे. माणसाची नीती बिघडली माणसाचे विचार बिघडले का असा अधर्म होतो. आणि अधर्माला कारण विचार आहेत आणि ते विचार त्यांच्याकडे नाहीत म्हणून ते अधर्माच्या बाजूला गेलेले. आणि त्यांना ह्याच्यातून तू मुक्त कर. कशातून. अधर्म आचरण करू लागल्या अति अधर्म होतो. आणि याचाच आदर्श अनेक लोक घेऊन मोठा या भारतामध्ये या विश्वामध्ये राडा होईल. याच्यासाठी काय कर धनुष्य घे आणि यांच्यामधली जे दुष्ट प्रवृत्ती आहेत त्यांना मारायचं आहे आपल्याला. यांना कुठं मारायचं. हे मरते कोण मारतय कोण काय नाही. यांच्यामधली जी दुष्ट प्रवृत्ती आहे अधर्माच्या स्थितीत पोहोचलेली आहे त्यांनाच मारायचं आपल्याला. बाकी कोणाला मारायचं नाही. आणि मेले म्हणजे काय होणार नाही आणि तू मारलास म्हणजे काय ते मारणारे नाही. आणि असं काही तू विचार करू नको बाबा असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि अर्जुन शांतपणे ऐकत असे. तरी स्वधर्म एक आहे तो सर्वता त्याज्य नव्हे. मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. अरे बाबा अर्जुना आता बघ स्वधर्म म्हणून एक आहे तो सर्वता त्याज्य नाही. त्याचा त्याग केल्यावर तुझा या कृपाळूपणाने तरला जाशील काय. काय म्हणू लागले भगवान श्रीकृष्ण म्हणतात अरे बाबा धर्म असा आहे धर्मावर संकट येणं धर्मावर आक्षेप येणं आणि त्याच्यावर तू कृपाळूपणा करणं ही काय गोष्ट महत्वाची आहे काय. हे सुद्धा अधर्माची गोष्ट आहे. कसं स्वधर्म एक आहे तो सर्वता त्याज्य नाही. त्याला त्याग करायचा नाही. का त्याग करायचा नाही. तुझ्या वाट्याला काय कर्म आलंय. आपल्या समोर आपल्या आईचा अपमान होतो. आपल्या समोर आपल्या बापाचा अपमान होतो. आपल्या समोर आपल्या बहिणीचा अपमान होतो. त्यावेळेला धर्म बघून चालतो का. हा धर्म हा बाप आहे. नीती ही आई आहे. हा याचा विचार केला का. तुझ्या आईवर कोणी हात घातला आणि तुझ्या आईचे कपडे जर भर रस्त्यात काढले तर त्यावेळेला धर्म बघून हात जोडता येते का आणि त्याला काय माणूस म्हणता येते का. नाही. धर्म त्यागायचा नाही. आणि तू त्यागल्याने जमत नाही तर ते सुद्धा अधर्मालाच कारण आहे. ते मारून पापाला कारण होती पण तू न मारता पापाला कारण होशील. तू पाप करायलास का पुण्य करायला. अरे अधर्माचा डोक्यात विचार करणं सुद्धा पाप आहे. आणि
याच्यासाठी त्याने तरी मारून ते अधर्मी आहेत, त्यांचं तर ते गेलेले विषय, त्यांचं सोडून दे. पण तू त्यांच्याबद्दल विचार करतोस, अधर्माला तू पण अनुमोदन देतोस, तरी पण तुला ते सुट्टी नाही आणि तरी तुला पाप आहे. तुला दोन्ही बाजूने पाप आहे. त्यांना एका बाजूने पाप आहे, तरी तुला दोन्ही बाजूने पाप आहे. याच्यासाठी तू काय कर, असा विचार करू नको. तू फक्त काय कर, धर्माचं रक्षण कर, धर्मावर लक्ष ठेव. अरे बाबा, तरी स्वधर्म एक आहे, तो सर्वता त्याज्य नव्हे. मग तारीजेल काय हे कृपाळूपणे? कृपाळूपणे काय करणार आहेत का हे? नाही नाही नाही. म्हणून स्वधर्म म्हणून एक आहे, तर तो सर्वता त्याज्य नाही. आणि त्याचा त्याग केल्यावर तुझा या कृपाळूपणाने तू ठरला जाशील काय? अजिबात जाणार नाही. तुला पण त्याच्या सोबतच भोग आहे. ज्या वेळेला जमदग्नी, दत्तात्रेयांचे वडील, अत्रि ऋषीचे वडील जमदग्नी, त्यांच्याकडे क्रोध होता. त्यांच्याकडे क्रोध होता तर ब्रह्मांड त्याच्याकडे पाहत नव्हतं फिरून. कारण का? त्यांनी डोळा उघडून बघलं की भस्म होऊन जात होतं. इतका राग त्यांच्याकडे होता. पण ह्या रागाची लेसर हद्द झाली म्हणून तो राग त्यांनी जाळून टाकायला गेला. सगळे देव लोक म्हणतात, महाराज याला जाळू नका बरं का, याला जाळल्यावर तुमची परिस्थिती बिकट होती आणि मग तुम्हाला कोणी भेटणार नाही, तुमच्याजवळ काही ठेवणार नाही. आश्रमाकडे पाकू येत नव्हतं. पण जसं त्यांनी अग्नी जाळून टाकला, राग जाळून टाकला आणि रागाला जाळल्यामुळं सहस्त्र अर्जुन त्यांच्या दारातली कामधेनू गाय घेऊन गेली आणि त्याच्यावर युद्ध केलं. राग नसल्यामुळं. राग कामाचा आहे का? बिनकामाचा आहे. बायकोला मारलं आणि कामधेनू गाय घेऊन गेली. राग काय कुण्या बळा आहे का? खोटं खरं आहे. त्याला त्यागल्यावर त्याचे प्रयत्न काय व्हावं लागतात. तसं बाबा धर्म त्यागल्याच्या नंतरही दुःख आहे आणि धर्म भोगल्याच्या नंतरही दुःख. त्याच्यामुळे तू काय कर, त्या धर्माला अनुमोदन देऊ नको, धर्माच्या रीतीने चल, धर्माच्या पायरीवर चल. असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. अर्जुना तुझे चित्त, अर्जुना तुझे चित्त जरी झाली द्रवीभूत, तरीही अनुचित संग्रामाशी. अर्जुना, अरे बाबा, तुझ्या मनात जरी दया उत्पन्न झाली असेल तरी ती ह्या युद्धा प्रसंगी योग्य नाही. दया असावी, कुठं असावी? प्रसंग असून दया करावी. आता युद्धाच्या प्रसंगामध्ये पुढे तुझ्यावर घेऊन बसलेले आहेत, युद्धाचा प्रसंग आहे, पुढे धनुष्याला बाण लागलेला आहे, मोठमोठे युद्ध तयार आहेत आणि त्या जागी जर तू दया करायचं ठरवलास तर काय होईल? तुझं स्वैर्य, तुझं द्वैर्य, तुझं कीर्ती हे सगळं तुझी मातीत जाईल. काय उपयोगाला येईल? आणि तुझं नाव कोण घेईल या जगतामध्ये? अरे बाबा, जिथल्या तिथेच करायला पाहिजे. असं तू जर करत बसला तर हे तुझं उपयोगाला येणार नाही. शेवटी तू नाही मारला तर ते तुला मारल्याशिवाय राहणार नाही आणि तू तिथे वीरगतीला जाणार नाही. तुला वीरगती प्राप्त होणार नाही. वीरगती प्राप्त का होणार नाही त्याचं कारण असं आहे की तू त्या धर्माचा त्याग केलास म्हणून तुला. तसं परमार्थ करताना आशाबद्ध परमार्थ करणं, परमार्थ सगळेच करतात, पण लोभ ठेवून, आशा ठेवून, मनशा ठेवून काहीतरी कार्याची निमित्त करून जो करतो तर त्याला ते प्राप्त होत नाही. शेवटी त्याला ते अधोगतीच असते. त्याला वाटते मी करतो, हे साप चुकीचं आहे, साप चुकीचं आहे.
काय करता? अनेकाच्या खिशात पैसे, अनेकाच्या संसारातून कोणाची बायको बिमार, कोणाची लेकरू बिमार, कोणाचं कोण बिमार, त्याच्यातून वर्गणी द्या, चपटे करा, मत बांधा गावोगाव. हा, कोणासाठी करलेले? काय चाललंय? हे करणं वेगळं आणि निरार्थक परमार्थ करणं वेगळं. घ्या, गरजापुरतं. जगणं कशासाठी आहे? खाण्यासाठी जगायचं आहे, आणि जगण्यासाठी खायचं नाही आपल्याला. खाण्यासाठी, जगण्यासाठीच खायचं आहे. खा तर थोडं खा, जगण्यासाठीच खा. तर जगलो म्हणून, खालो म्हणून जगतो, आणि जगलो म्हणून परमार्थ करता येतो, लांब परमार्थ करता येतो. त्याच्यासाठी याला सुद्धा अनुमोदन देणं आणि अशा गोष्टी करणं हे सुद्धा अधर्मालाच कारण आहे. महाराज म्हणजे बघ, विचार कर बाबा तू. अर्जुना, तुझे चित्त जरी झाले द्रवित, तरी हे अनुचित संग्राम आहे असं म्हण. तुझ्या जर पोटाची दया आली ना, तुला मोह झालाय, हे अनुचित आहे, हे दुःखाला कारण आहे. तू काय कर, हाच प्रसंग अनेक लोक घडव. असे यांच्यामध्ये जे दुर्बुद्धी दडलेली आहे, यांच्यामध्ये अहंकार दडलेला आहे, या अहंकारी लोकांच्या सानिध्यात गेलेली आहे. याचा अहंकार काढायचा. ज्या वेळेला अहंकार जातो ना, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. हे अहंकाराने नडलेले, अहंकारी नाडिले तुका म्हणे वाया गेली. तसं यांच्यामधला जो अहंकार झालेला आहे, अहंकाराने मस्त झाले, तर यांना काय करायचं? आपल्याला अहंकार मुक्त करायचा आहे, यांना याच्यातून मुक्त करायचं आहे. त्याच्यासाठी तुला धनुष्य घ्यायचं आहे, धर्माचं रक्षण करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे? या दुर्योधनामध्ये अहंकार झालेला आहे, आणि अहंकाराला अनुमोदन देणारे कृपाचार्य, भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि मोठे मोठे जे कोणी लोक असतील, ह्या लोकांनी त्यांना साथ दिली, म्हणून त्यांना ते कळून पापात गेलेत. आता न जाणे याला लई लांब ठेवलं तर अजून प्रकरण वाढेल. यांना एवढ्यातच संपून टाकू बरं, पुन्हा जास्त वाढणार नाही. त्याच्यासाठी जसं कमी ताप आला, आधी दवाखाना केला तर ती दबल्या जाते, आणि ती काय होते? ताप मुक्त होते आणि माणूस शुद्ध होतो. गोळी काय करते? तापीला घालते, तापीलाही संपवते आणि आपण बी संपवते. तसं धर्म काय करतो? अधर्माला संपवतो आणि आपण बी संपवतो, आणि ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन होतो. साधू तसंच करतात. त्याच्या प्रकारे जशी गोळी ताप संपून आपण संपते, तसंच आहे ह्या लोकातला विचार संपून यांना संपवायचं, आणि मग काहीतरी कुठतरी लेवलवर चलेल. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. म्हणून तू इथं दया दाखवू नको, इथं लोभ धरू नको, आणि लोभी माणसाचा अधर्म कधीही धर्म कधी होत नसतो. लोभ कशाचा करू नको, कारण का लोभ अशी वस्तू आहे, त्या वस्तूला विषयच नाही. म्हणून लोभाच्या पाठीमागे लागू नको, लोभाचा परमार्थ करू नको, लोभाची स्थिती असू नये. कारण का अर्जुनाला झालेला लोभ होता कशाचा? मोहाचा लोभ झाला, ब्रह्माचा लोभ झाला, आणि त्या लोभामुळे हे माझं ते माझं, अरे माझं कोणीच नाही, हा लोभ नको. मग लोभ नको याचा अर्थ कोण्याही गोष्टीचा लोभ नको, कोण्याही गोष्टीचा लोभ नको, कसलाही लोभ नको. खऱ्या साधूला, खऱ्या धर्मीला लोभच नाही पाहिजे. आणि जिथे लोभ आहे तिथे दांभिक आहे. बर, दुसरी गोष्ट अशी आहे, जिथे लोभ आहे तिथे धर्म का अधर्म? अधर्म.
साधू ज्ञानाचा तरी लोभ करत नाहीत आणि अज्ञानाचाही करत नाहीत. मग अज्ञान आणि ज्ञान जिथं संपून गेलं तिथं काय उरलं? काय त्या उरले? मग आता मागण्याचं, बघण्याचं, जाण्याचं, येण्याचा विषय काय हो? आता एवढं जर कळत नाही, अहो जाऊ द्या, मोठ्या मोठ्यांना कळलं नाही. कोणाला कळलं नाही? देवाला कळलं नाही. मोठ्या देवाला तो कोणाची पाय बिशात आहे. एवढं तत्वज्ञान एकच जाणणारा भगवंत आहे. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण शांतीदूत म्हणून हस्तिनापूरला आले आणि हस्तिनापूरला आल्याच्या नंतर तिथं सभा झाली आणि सभेमध्ये भगवान श्रीकृष्ण बोलायला लागले दुर्योधनाला, दुर्योधना, युद्ध होणे अशी माझी इच्छा आहे आणि हा युद्धाचा प्रसंग जर आला तर फार विनाश होणार आहे. महान भयानक युद्ध होणार आहे. कितीतरी जीवात्मे मरणार आहे. त्याच्यासाठी विचार करून तू काही करू नको, फक्त पांडवाला 5 गाव दे, 5 भावाला 5 गाव दे. इंद्रप्रस्थ देऊ नको, तुझे हस्तिनापूर देऊ नको, तुझे एवढं भारतवर्ष देऊ नको, काहीच देऊ नको, फक्त किती गाव दे? 5 गाव दे. बर 5 गाव दे. आणि ह्यानं म्हणला असता ते त्याला नसता का? कळलं? ह्याच्यातला विषय कळतो का कोणाला? अरे बुद्धीचा दाता कोण आहे? भगवान आहे. मग आता यांनी जर त्याला बुद्धी दिली असती तर त्यांनी 5 काय सगळंच राज्य घ्या म्हणलं. हा, पण काय करायचं होतं? त्या भारतवर्षामध्ये अधर्म कसा असतो आणि धर्म कसा असतो हे शिकवण्यासाठी रचना केली. आणि 5च गाव काय सुईच्या टोकाएवढी जागा देणार नाही असं सांगितल्याच्या नंतर तू छळे आहेस, तू पाखंडी आहेस, तुझ्यावर माझा भरोसा नाही, तू काय करशील, अनेकाला फसवलास तू, बरंच काही बोलल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण खूप ऐकत होते. ऐकत ऐकत भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाला सांगतात, दुर्योधना, अरे बाबा बघ, त्यावेळेला युधिष्ठिर होते, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, अश्वत्थामा, शैल्य आणि दुर्वास, मोठे मोठे महात्मे त्या ठिकाणी होते. पण परिणाम असा झाला, कर्ण होता. भगवान सांगू लागले, ह्या सृष्टीमध्ये एक सत्य मीच आहे. अंतिम सत्यावर येऊन बोलले, विश्व सत्य नाही, सगळं जगत मिथ्य आणि ब्रह्म म्हणजे मीच एक सत्य आहे. तुझ्यासारखा पाखंडी, तुझ्यासारखा छळीया, तुझ्यासारखा मूर्ख, तू कोण आहेस, तू कसा आहेस मला माहित आहे. दुर्योधन म्हणतो, अरे 16,108 बायका करून तुझं मन पुरलं नाही, तू कामी आहेस, तू विलासी आहेस, तू काय देव आहेस, लोकांना येड्यात काढलास, तू मूर्खात काढलास. असं बोलणे भगवान श्रीकृष्ण शांत ऐकत राहिले. आणि मग दुर्योधनाला म्हणता, दुर्योधना, तू आता माझ्याकडे पहा, सत्य कोण आहे आणि असत्य काय आहे, आणि तुला मी पुढचं बी सांगणार आहे. आज जर हे युद्ध थांबवलास तर बरी येळ आहे, नाही तर सगळं निपांत होणार आहे. त्याच्यासाठी तुला पुढचंही सांगतो, तुला मी दृष्टी देतो, पहा. भगवान श्रीकृष्णाने त्याला दृष्टी दिली आणि विश्वरूप प्रगट केले. आणि विश्वरूप प्रगट केल्याच्या नंतर विशाल भयंकर रूप, भयानक युद्ध चालू आहे. पुढचे भविष्य सांगेल, त्याला आधीच सांगून ठेवलं होतं. भयानक युद्ध चालू आहे. अश्वत्थामा मेला,
द्रोणाचार्य मेले, कृपाचार्य, आणि हे मोठे मोठे जे सगळे लोक युद्धातून मरून पडले. आणि मग त्यावेळेला यालाही मार लागलाय, थोडासा जीवात थरथर करत उठतोय. पांडवाचा विजय झालाय आणि भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे सगळे मंत्रिमंडळ बसलेलं सगळे भगवंताच्या रूपामध्ये मग्न झाले. आणि आंधळा धृतराष्ट्र म्हणते, या आंधळ्याला काय दिसतंय, तुला काय दिसतंय? अरे सभा का शांत झाली? काय झालं या सभेला? एकही कोणी काही बोलत नाही. सगळे त्या ब्रह्मरूपामध्ये, विश्वरूपामध्ये मग्न झाले. मोठी मोठी मंत्री, मोजकी माणसं त्याच्यामध्ये मग्न झाले. सगळ्यांना अर्जुनाला, भीष्माचार्याचं मरण तिथं दिसले आधीच. असं तुला मारणार आहे दाखवलं भगवंताने योगमाया. पुढचं भविष्य सांगलं असं होणार आहे. ध्यानात ठेवा. कोणाला सपोर्ट करायचा हे पण लक्षात ठेवा. खूप अवसर दिले, कर्णाला खूप अवसर दिले, भीष्माचार्याला खूप अवसर दिले भगवंताने, कृपाचार्याला खूप ऑप्शन दिले, पण शेवटी ते नाही ऐकले. बघा, कोणाला कोणता पक्ष निवडायचा, सत्य ते आहे. जिथे श्रीकृष्ण आहे ते सत्य आहे आणि ते सत्य सत्यच राहणार आहे. याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी विचार करा. आणि त्यावेळेला तू स्वरूप दाखवलं. सगळं रक्ताच्या थारोळ्यात पडलेले, सगळे पडले. त्यावेळेला कळलं त्यांना भगवंतानी पुढचं भविष्य सांगलं होतं. याच्यात कोणाकोणाला नीती, कोणाकोणाला धर्म आचरण करायचं आहे, तर तुम्हाला आज मी सल्ला देतो. आणि तुम्ही धर्माच्या बाजूनं आणि अधर्माच्या बाजूनं राहा. माझं काही मत नाही आणि मी कोणावर तेवढा हे करत नाही. पण तुम्हाला एक ऑप्शन आहे. या ऑप्शन मध्ये जर तुम्ही घेतला, स्वीकारला, तर तुमचं कल्याण होणार आहे. नाहीतर असं जर अधर्माचा साथ जर दिला तर उद्या असं होणार आहे. भगवान परमात्मा तिथे दाखवले. आणि मग हे आंधळं म्हणतोय, अरे सगळी सभा बरखास्त झाली का? कोणच काय बोलत नाही. तर भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले, अरे बाबा तसं नाही, तुला कुठं दृष्टी आहे? आत्मस्वरूपाची दृष्टी लागते ते पाहण्यासाठी, ते ऐकण्यासाठी. तुझ्या आंधळ्याला, तू भ्रष्ट बुद्धी, भ्रष्ट आंधळा, देहानं बी आंधळा, मनानं बी आंधळा, वृत्तीनं बी आंधळा, आणि तुला काय दिसणार आहे रे? तू कुठला राजा आहेस? तुला कोण राज्य अभिषेक केले? तू फुकट बसलास. तुझ्यासारखा अधर्मी तर कोण नाही. आणि तुझ्या अधर्मीला असला विषय कळतो काय? भगवान श्रीकृष्ण म्हणजे, तुला बघायचं आहे, माझी दृष्टी देतो बघ. भगवान श्रीकृष्ण दृष्टी दिली. आणि त्यावेळेला धृतराष्ट्र पाहतो, 100चे 100 पुत्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत. एकटा दुर्योधन असा करतोय, कंठात प्राण उरलाय. जिकडं तिकडं बेचैन आहे. सगळं हत्ती, घोडे, सगळा साफ झालेला आहे. असं दृश्य पाहतो. रप 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 डोसकं बळले. भगवान वासुदेव, हे तुझी दृष्टी तू परत काढून घे, हे मला दाखवू नको. अरे हे उद्या होणार आहे, याच्यासाठी तू ध्यानावर येशील म्हणून दाखवलो. बघ, सुधारला तर सुधार. आता हे लास्ट ऑप्शन आहे. याच्या पुढे जर नाही झाला तर असाच विपरीत काळ होणार आहे. आणि जसं दृश्य दिसतंय तुला असंच होणार आहे. कोणी राहणार नाही, कोणी राहणार नाही. सगळं नायनाट होणार आहे. विचार कर. लागले, अरे बाबा तू काय कर, अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्रामयाशी. हे अनुचित आहे ह्या ठिकाणी. आता याचा जर तू नाही विचार केलास, मी त्यांना जेव्हा दाखवलं होतं त्यांनी त्याचा विचार केला नाही. कृपाचार्याला दाखवलं, द्रोणाचार्याला दाखवलं, भीष्माचार्याला दाखवलं, सगळ्यांना दाखवलं. पूर्ण जेवढे काही लोक होते, हे मंत्री संत्री, त्यांना हे दाखवलं. त्यांनी त्याचा विचार केला नाही बाबा.
आणि धृष्टराष्ट्र डोळे रक्त उघडून काय सगळे रक्ताच्या थारोळ्यात केविलवाणीपणाने चढायना उतरायना सगळे मरून गेले. आणि त्यावेळेला म्हणतो धृष्टराष्ट्राला भगवान श्रीकृष्ण, देख तुझ्या पापाचं कर्म होईल, तुझ्या पापाचं कर्म होईल. आणि तुझ्यासारखा राजा आंधळा जर या देशाला लाभला तर देशाचं कल्याण होणार नाही, अकल्याण होईल. अजून किती लोक मरतील, आया बहिणी राहणार नाहीत, कोणाची इज्जत राहणार नाही. तुझ्या समोर कुलवधूचं अपहरण होतो तर तुला काहीच बोलता येत नाही, तर तू काय राजा आहेस? आणि तुझ्याच करणीमुळं, तुझ्या पापामुळं, तुझ्या पुत्रमोहामुळं त्याला 8 पाप होते. 8. धृष्टराष्ट्राला किती पाप होते? 8. 8 पापामुळे धृष्टराष्ट्र जंगलामध्ये जाऊन जंगल पेटून जळून मेला. कोण होता? या महाभारताचा चक्रवर्ती सम्राट होता. शेवट काय झाला? चुकीचे निर्णय घेतल्यामुळे झाला. चुकीचे. कधीच इतकं विदुरानं समजून सांगित होतं. विदुराने सांगितलं, संजयाने तर खूप सांगितलं, तर कोणाचंच ऐकलं नाही. तेवढ्या पुरतं ऐकायचं. लोक अशीच आहेत आता. प्रवचनात ऐकतात, कीर्तनात ऐकतात त्या धृष्टराष्ट्रावणी, आणि तिथून निघाले की चालू झालं आपलं आपलं. तेवढ्या पुरतं मस्त राहते समजन. तसं धृष्टराष्ट्र विदुराचं प्रवचन ऐकावं, ध्रुवासाची प्रवचन ऐकलं आहे, भगवान श्रीकृष्णाचे खूप प्रवचन ऐकलं, व्यासाचे प्रवचन ऐकलं, मोठ्या मोठ्या ऋषी मुनीचं त्यांनी व्याख्यान ऐकलेला माणूस, विद्वान माणूस होता. पण तेवढ्या पुरतं त्यांनी साधू आले म्हणलं की दिखावा इतका करायचा बोलूच नाही. आता महाराज आले, कोण उशी घे, कोण तक्वा घे, कोण गादी घे, कोण पलंग आण, दिखावा. बरोबर. इतका दिखावा करायचा की आता कोणचे ऋषी येऊ लागले की अख्खी हस्तिनापूर नगरी सजून टाकायचं. लक त्यांना वाटायचं की काय श्रद्धा, काय भावना, काय भक्ती. प्रसन्न व्हायचं आणि आशीर्वाद देऊन जायचे. साधू तेवढ्या दूर कशाला जाते? काय गरज काय पडली त्यांची? हा, तेवढा विचार करण्याचा प्रसंग आला तर पाटील विचार चांगलं करायला, वृत्ती चांगली आहे, त्याचे कर्म त्याला असतील, पण त्यांनी करते तर चांगलं करायला तुम्ही, एवढ्यासाठी ती खुश व्हायची. पण जसा महाराज त्यांनी तेवढंच ऐकायचं की तिथंच ठेवायचं, सगळेचे मन जिंकून घ्यायचं, याचं नाव खळ आहे. ज्ञानोबा याला खळात काढली. आणि अशा खळांची व्यंकटी सांडो. अशा खळचे वाकडेपणा जाव, माणूस मरून जाव म्हणून नाही, त्याच्यामधला वाकडेपणा जाव, त्याच्यामधला खळपणा जाव. तसं हा खळ होता. त्याच्यासाठी याच्यामधली काय घालायचं आपल्याला? माणूस काय करतो? दिखाव्यापुरता प्रवचनात, दिखाव्यापुरता कीर्तनात, महाराज आले पुढे 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 पुढे, पण महाराज गेले काय दिवा लावतील त्यालाच नाही. त्याला महाराज काय करते महाराज? असे काही लोक आहेत. तसाच हा धूर्त बुद्धीचा धृष्ट राष्ट्र होता. आणि ज्या वेळेला पाहतो तेव्हा डोळे पूर्ण बघून घ्यायला, आता देवा हे काढून घे. मी काढून घेतो, पुढे असं होणार आहे याच्यावर विचार कर. आणि आताच तुला अंतिम टप्प्याचा संदेश आहे, तू याच्यावर विचार कर आणि हे सगळं प्रकाश करून टाक. पांडवाला 5 गाव आहे. निर्णय घेतला. मग अरे त्या वेळेला मी स्वतः समजून सांगलो तर तिथे त्यांनी ऐकलं नाही. एवढा मोठा सगळ्या लोकांना सांगितलं मी, कोणी ऐकलं नाही. तर मी काय करणार? तू काय विचार मूर्खा? भगवान राग आले म्हणतात,
अरे बाबा अर्जुना, तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत तरी हे अनुचित्त या संग्रामयाशी. हे आता अनुचित आहे, आता उचित नाही. आता काय नाही, उचित नाही. आणि जर तू हे समय गमावलास अनुचित होईल आणि तुला या अधोगतीला जावं लागेल. याला ज्ञानेश्वरी म्हणतात. आता अनुचित होईल. काय कर, करो नि उचित प्रेम घाली हृदयात. आता काय कर, उचित येत आहे. आता इथं काय तर एवढंच उचित आहे आणि सगळं अनुचित आहे. आता हे अनुचित तू सोडून दे. आता उचित काय तर घे धनुष्य, कर संहार. का संहार कर तर यांच्यामध्ये दडलेलं वाकडेपणा, यांच्यामध्ये दडलेला अहंभाव, यांच्यामध्ये हे सगळेलं क्रोध काम, यांना मारायचं आपल्याला. यांना मारायचं नाही, हे मरत नाही, हे कधीच मेलेले. त्यांना कोण मारते रे? पण झालेला भ्रम या वाकडेपणाला आपल्याला काढायचा आहे आणि या जगामध्ये पुन्हा या धर्माचं रक्षण करायचं आहे. याच्यासाठी तू धनुष्य घे असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि पुन्हा अर्जुन शांत गतीने ऐकतो. आगायोग क्षीर जरी झाली तरी अध्याशी नाही म्हणितले, ऐशी निही विषय होय सुदले, नव जरी देता. अरे असे पहा की गाईचे दूध, खूप छान उदाहरण दिले महाराज. गाईचे दूध उत्तम असले तरी ते नवज्वराच्या मनुष्याला दिले तर विषयात होते. गाईचे दूध काय पवित्र आहे. पण ज्याला कावीळ झाली, ताप झाली, तापीच्या माणसाला दूध दिलं, कावीळच्या माणसाला दूध दिलं तर काय होतं? ते दूध विष बोलत. तस तू ह्याला जर आता सोडलं, तू जर ह्याला नाही मारलं तर हे विष होऊन तुला मारते. आणि मग काय करणार आहेस? उद्याचं भविष्य काय? हस्तिनापूरचं भविष्य काय? या भारतवर्षाचं भविष्य काय? भारतवर्ष घडवायचं आहे म्हणून तर तुला हे उचित कर्म कर म्हणावं. दूध अन्य प्रकारे ठिकाणी गेलं तर विष बनतं, अन्य ठिकाणी गेलं तर अमृत बनतं. त्याच्यासाठी बाबा आता इथं उचित नाही, इथं यांना सोडणं उचित नाही, यांना मारणंच उचित आहे. नाहीतर सगळं अनुचित कार्य होऊन जाईल आणि धर्माचा प्रसार लोपून जाईल. त्याच्यासाठी तू काय कर, तैशी आणि आना करिता नाशू होईल हिता, म्हणून तू आता सावध होईल. आता तू काय कर बाबा, त्याप्रमाणे भाट्याने भलत्याने भलतेच म्हणणे, ब्राह्मणाने क्षत्रियाधिकांच्या कर्माचे किंवा क्षत्रियाधिकाशी ब्राह्मणाधिकाच्या कर्माचे आचरण केले तर त्याला हिताचा नाश होतो. म्हणून तू आता सावध हो. हे विचार तुझा नाही, हे विचार कुणाचा आहे? ब्राह्मणाचा. क्षत्रियाचा विचार नाही. बर, क्षत्रियाचा असेल किंवा ब्राह्मणाचा असेल, जागा कोणची आहे हे महत्वाचा विषय आहे. जागा महायुद्धाची आहे आणि प्रसंग डोळ्याने पाहिलेले आहेत. विदूर काकाचा भर सभेत अपमान साधूचा डोळ्यांनी पाहिलेला आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण भर सभेत झाले, डोळ्यानं पाहिलेले. द्रौपदीला 5-5 आहेत, 7-7 होऊ दे असे म्हणणारे तुम्हीच पाहिले. याच्यासाठी तू काय कर, अरे बाबा आता हे सोडून दे. तैसे आणि आना करिता, आता अनेक नंतर पुन्हा असा काय तू विचार करू नको. काय करले? आयशे तैसे आणि आना करिता नाशू होईल हित्ता, हित्ताचा आता नाश होणार आहे. मग तू काय कर, नाशू होईल हिता
म्हणून तू आता सावध होई. आता तू काय होय? सावध हो. आणि सावध होऊन काय कर, जे अनुचित आणि उचित हे तू ध्यान ठेव. सावध हो की त्या वेळेला मी सावध केलो त्यांना ते सावध झाले नाहीत आणि तुला आता इथं सावध करू लागलो. त्यांच्यावरती जायचं असेल तर जा. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, त्याप्रमाणे भलत्यानेच भलत्याचे विचार करणे म्हणजे बरोबर नाही. तुला जे जमते तेच करावं, है का? कोणाचंही कोणी करून जमत नसतं. ब्राह्मणाला जर पाणी हे खण म्हणलं तर जमते का? नांगर धर म्हणलं तर नाही, ज्याचं काम त्यानं. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, त्याचप्रमाणे भलत्याने भलत्याचेच म्हणणे, ब्राह्मणाने क्षत्रियाच्या कर्माचे किंवा क्षत्रियाने ब्राह्मणाच्या कर्माचे आचरण करणे केले तर त्याचा हिताचा नाश होतो. म्हणून तू आता सावध हो. आता तुझं हित कशात आहे हे तू सावध हो आणि सावध होऊन या कार्याला लाग बाबा, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला खूप प्रेमाने विनंती करून शिकवण देतात. आणि अर्जुनाची झालेली भ्रांती फक्त 2-3 गोष्टीचीच भ्रांती दिली नव्हती, 5 शब्द होते. कोणाचे? धृष्टराष्ट्र. ज्या वेळेला युद्धाच्या आधी त्यांनी ते पत्र पाठवलं होतं, तेच डोसक्यात बसलं, अजून निघणार. खळ माणसाचे शब्द बी असे असतात महाराज, काय केल्याने निघणार हो. म्हणून हे खळ माणसं, अशी माणसं बरोबर फोडतात का नाही, की त्या माणसाला उजगारूच देत नाही. ते पुन्हा पुन्हा त्याच्या डोक्यात तुमच्याजवळ आले तर बी तुमच्यापासून उठून तिकडे जाऊन बसतील. कारण का ते शब्द त्यांच्या डोक्यात. म्हणजे दुष्ट माणसाचे शब्द लवकर बसतात, सज्जनांचे शब्द लवकर बसत नाही. कारण का त्याच्यामध्ये हित असतं, कल्याण असतं आणि सहसा ते पचत नाही. आणि दुर्जनाच्या गोष्टी लवकर पचतात. दुर्जन माणसाची गोष्ट कोण्याही दुर्जन माणसानं, काही धूर्त माणसं असतात राजकारणी, त्याने एकच बार गावात येऊन जावं, 12 महिने फिरू द्या, हे ना त्याने एकच दिवस फिरू द्या. ते बोलण्याचं जे टेक्निकल असते, त्यांची बोलण्याची जी पॉलिस्टिक असते ती वेगळी असते. एक बार चक्कर राऊंड मारले गावात की गावाचा पलटा, उद्या त्याचाच विजय. सगळं मतदान रात्रीतून गायचं. आणि चांगल्या माणसानं 12 महिने बोंबलत ज्या काय होईना. वांगळा माणूस एकच दिवस जाऊन सांगून गेला. कारण का ते बोलणं वेगळं असतं. तसं धृष्ट राष्ट्राचं जे बोलणं धूर्त होतं, तर तेवढ्या गोष्टीला 18 दिवस गेले ते डोक्यातून निघायला. म्हणजे खळ माणसाचा शब्द लवकर निघत नसतो. म्हणून खळाची संगती उपयोगाशी नाही. खळ माणसाचे शब्द, आणि खळ कोणाला म्हणतात? राजकारणीच माणसाला खळ म्हणतात. हे खळ माणसं की नाही, कशी रचना रचतील, कसा विषय काढतील, कोवाचं भांडण तुमचं त्या दिवशी आणून ठेवतील. ते खळ होय. का बरं सांगू? काय तुम्ही माणूस आहात, तुमच्या भीतीला ठेप दिलं, आता पाणी मारला त्याचं काय करताय की नाही? हे असं झाल्यावर हे कसं जमते? एवढं चांगल्या घरात सत्य नसते की नाही? हे कोणाची लक्ष नाही, खळाची लक्ष नाही. म्हणजे अशी धूर्त माणसं काय करतात, तसा धूर्त असलेला कोण होता? धृष्ट राष्ट्र होता. आणि त्यांनी अर्जुनाच्या 5 पांडवापैकी अर्जुनाच्या डोक्यात बसले. ते 5 पांडव विसरून टाकले, पण अर्जुन डोक्यात धरून ठेवला. अर्जुन सज्जन होता. सज्जन असल्यामुळे त्याच्या डोक्यात राहिलं. आणि डोक्यात राहिलं पण ते काय, ते डोक्यात राहणं तरी पण ते हितालाच कारण ठरलं. का ठरलं माहितीये? आज एवढ्या जगाला ऐकायला मिळालं उपकार म्हणून, त्याचा भ्रम म्हणून नाही. आम्ही लोकभ्रम म्हणून सोडा, त्या भ्रम नाही, त्याचं ज्ञान आहे. त्यांनी त्याचा खुलासा केला आणि त्याच्या पुण्याईने, त्याच्या कृपेने तुम्हा आम्हाला मिळालं, म्हणजे आपलं भाग्य. आणि त्यांनी जर लगेच तडकाफडकी विचार केला असता तर एवढी ज्ञानेश्वरी झालीच नसती, गीता झाली नसती. याच्यासाठी
मग आपण त्याला काय ठरवलंय? अर्जुनाला मोह झाला. अर्जुनाला मोह कधीच झाला नाही. अर्जुनासारखा तत्वज्ञानी विद्वान महात्माच कोणी नाही. पण अज्ञान माणसं विचार करतात. आता हे आहे तेच सांगतात लोक, बाकीचं काय? त्याचं खरं काय आहे, त्याची कारण मीमांसा काय, उत्तर मीमांसा काय, ही कळली पाहिजे ना. कारण मीमांसा उत्तर मीमांसाचा विचार लोक करत नाही. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले, अरे बाबा, वायाची व्याकुळ काई, मस्त सांगतात आता, वायाची व्याकुळ काई, आपुला निज धर्म पाही, जो आचारिता बहु नाही, हे आचारिता बादू नाही, कौने काळी. कसल्याच कोण्याही काळामध्ये आपला स्वधर्माचा आचार केला तर कसलाच बाधा नाही. काय नाही, वायाची व्याकुळ काई. काय म्हणून व्याकुळ झालास? मी ह्याला आधी बक्कळ समजून सांगलो, ऐकले नाहीत. आता तुझं कोण ऐकणार आहे? अरे माझं ते ऐकले नाही तर तुझं ऐकणार आहे. आणि तुझ्यामुळे हे ठिकाण्यावर येतील, त्याला औषधच एक आहे म्हणले. आता बस, आता या औषधा पुढे त्याला औषधच नाही. मी सगळे देवे देऊन बसलो म्हणजे, एक नाही तर 10 बाऱ्या त्याला सांगितलं म्हणजे, 10 बाऱ्या ऑप्शन दिलं. एकही वेळा कर्णाला तर किती काही बाऱ्या सांगितलं म्हणले, पण ते ऐकले नाही. त्याच्यात आपला दोष नाही. तू काय व्याकुळ होणार? व्याकुळ होण्यासारखं काही नाही तिथं. आणि तू हे ते आता याच्या विचारात पडू नको. तर काय म्हणू लागले, वायाची व्याकुळ काही, वायाची व्याकुळ काही, आपला जैसे मार्ग, वायाची व्याकुळ काही, आपुला निज धर्म पाही, जो आचारिता बादू नाही, कौने काळी. अरे बाबा अर्जुना, हे बघ, उगाच दुःखी होऊ नको. आणि ज्याचे आचरण केले असता कोणत्याही काळी दोष घडत नाही. आणि त्याच आपल्या क्षत्रिय धर्माकडे लक्ष दे. आपल्या काय कर, धर्माकडे लक्ष दे, आपल्या विषयाकडे लक्ष दे. आपल्याला काय धर्म करायचा आहे, कोणता धर्म आहे, आणि कोणचं युद्ध आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. कोणचं युद्ध आहे? अरे काम आणि क्रोध, लोभ आणि ममता, हेच युद्ध आहे. दाखवायला ते दिले, दृष्टांत ते आहे, सिद्धांत ते आपल्यामध्ये सगळे भरलेले आहेत. आपणच आपल्याला विचार करायचा आहे आणि आपणच आपल्यामधले घालवायचे. घे धनुष्यबाण, नामस्मरणाचा बाण घे आणि एक एक प्रहार कर आणि सगळ्याला संपून टाक. माणूस जात नाही, त्यांच्यातली कृती जाते. साधू संत कृती घालत असतात, माणूस घालवत नसतात. देव काय करतो, दैत्य संपवतो. पण साधू काय करतात, त्या दैत्यातली वाकडेपणा जावो अशी वृत्ती मागतात. म्हणून बाबा, तू कसल्या प्रकारचा व्याकुळ होऊ नको, काही चिंता करू नको. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले. अर्जुन पुन्हा म्हणतो की बाबा, जैसे मार्गीचे चालता, जैसे मार्गी चालता, आपो न पावे सर्वता, का दीपा आधरी वर्तता. आढळीजी काय म्हणले, तया जैसे मार्गेची चालता, आपोआप न पावे सर्वथा, का दीपा आधारे वर्तता. आढळली. भगवान श्रीकृष्ण सांगू लागले, ज्याप्रमाणे मार्गाने चालले म्हणजे कधीही हानी होत नाही, किंवा दिव्याच्या उजेडात चालले असता अडखळ, मार्गाने गेला अडचण नाही, कसल्या प्रकारचं दुःख होणार नाही. आणि उजेडाने गेला तर कसल्याच प्रकारचा अडथळा नाही. उजेडाने कोण जातात? उजेडात जातात. उजेड कळला का? उजेड कशाचा असतो? अरे उजेड म्हणजे ज्ञानाचा
उदय झाला पाहिजे. त्यावेळी ज्ञानाचा सूर्य प्रकाशित झाला आणि त्या ज्ञानाच्या सूर्याच्या प्रकाशाने जो चालतो त्याला कुठं काही दिसत असतो. प्रकाशाच्या साह्याने खड्डा, इंचू, माती, दगड काय दिसतं. आणि अंधाराच्या याच्याने कुणीकडे जातो, कचऱ्यात पड, दगडात पड, खड्ड्यात पड, मातीत पड, काय करतो. आणि अंधारात फिरणाऱ्याचे लक्षण कोणाचे. अंधारात कोण हिंडतात. निशाचर. निशाचर कधी निघतात. अंधारात निघतात. चोर कधी निघतात. अंधारात निघतात. पापी कधी निघतात. अंधारात निघतात. हे सगळे हे अंधारामध्ये चाललेलं आहे. म्हणजे डोळे झाकून रात्र करू नका अशा रात्रीच्या काळामध्ये. म्हणून तू काय कर, उजेडात ये. धर्म म्हणजे उजेड आहे आणि त्याच ज्ञानाचा प्रकाश घे. धर्माचं रक्षण कर. धर्माचं रक्षण कर याचा अर्थ मनावर परिवर्तन, देहाचा नीतिध्यास, मनामध्ये चिंतन. याच्यापेक्षा काय आहे. हेच धर्म आहे. धर्म तो एक आहे. दरडा धरावा भाव, भाव नेक धरा. भाव एकनिष्ठ झाला की काही करायची गरज नाही असं भगवान श्रीकृष्ण सांगू लागले. आता बराच वेळ झालाय. झालेली सेवा श्री गुरुच्या चरणी, ज्ञानोबरायाच्या चरणी, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी. तुकाराम 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 अथा विश्वात्मके देवी विनी मागे पोषावे तोषोनी मुदजावे पसायराने हे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो दुरितांचे तिने राहो विश्व धर्म सूर्य पाहो जो देवांचे तुमचे नाव प्राण जाधव वर्षे सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी मानवरत्व हो मंडळी भेटू तया होता रागचार चेतना चिंतामणीचे गाव बोल जिथे अर्णव पियुषांचे चंद्र हे अलंछन मारतंड जी स्थापहीन ते सर्वाई सदा सज्जनासे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजू जागी पुरुषी आखंडित आणि ग्रंथ बोलवी विशेष रूपवी द्रष्टादृष्ट हो हित म्हणे श्रीश्वराव हा वैरदान बसाव इने विज्ञान देव सुखया झाला इने विज्ञान देव सुखया झाला इने विज्ञान देव सुखया झाला. हरि ओम शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा जे कारणी हे उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणी. जय जय रघुवीर समर्थ स्वामी रामदास महाराज की जय.